अटॅकने माझा भाऊ गेला. मी जर ह्या 4 वर्षापूर्वी जर्नीत असते तर नक्कीच मी त्याला आरोग्य दिलं असतं. येस येस नीता मॅडम यांचा आफ्टर बिफोर शेअर झाला आहे. 72 kg असताना पाहू शकताय पोटाचा घेर असेल, पूर्ण हातावर चेहऱ्यावर जे फॅटची मात्रा आहे. मॅडमनी म्हणजे पूर्ण मेकअपमध्ये आहेत मॅडम, तरी पण त्यांचा जे चेहरा आहे तो त्याच्यामध्ये आणि अख्थरमध्ये चेंज अख्थर. येस क्या बात आहे, व्हेरी नाईस. खूप छान असा मॅडम मध्ये बदल झालेला आहे. प्रॉपर इंचेसमध्ये पोट पाहू शकता पूर्णपणे गायब झाले. आधीच्या फोटोमध्ये पूर्णपणे जे फॅट होतं हातावरचं फॅट पण पाहू शकताय. आता मॅडम एकदम असते ते कदाचित आपल्यात असते ते असं म्हणणं आहे. यस त्यामुळे सर्वांनी आपले जे कोणी नातेवाईक असतील, नीता मॅडमच्या भावासोबत जे झालं ते आपल्या कुणाच्याही सोबत होऊ नये असं वाटत असेल तर आपलं काम आहे सांगायचं. समोरच्याला यायचे नाही तर त्याच्यावर डिपेंड आहे, पण आपण एकदा इन्व्हाइट नक्कीच करू शकतो. येस मॅडम पाहू शकता मॅडमला अश्रू अनावर होत आहे. मॅडम भावनिक झालेले आहे. कारण का मॅडम आम्ही 6 बहिणी आणि मला एकच भाऊ असतो. मॅडम आम्ही तुमचं दुःख जाणून घेऊ शकतो. येस ऑल फॅमिली मेंबर्स पाहू शकताय आज नीता मॅडमला खूप वाईट वाटतंय. त्यांचा भाऊ आपल्यामधनं त्यांना मी नीता संपत सर्जीने, मी नेरूळ नवी मुंबई इथून राहते आणि मी बाय बॅकग्राऊंड हाऊसवाईफ आहे. येस मॅडम मॅडम काय कारण घेऊन तुम्ही या फॅमिलीमध्ये आल्या? वाढलेलं वजन आणि मला थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. माझे जॉईंट पेन दुखायचे आणि म्हणजे मला वाताचा पण त्रास होता, मायग्रेनचा पण त्रास होता. येस येस मॅडम थायरॉइड, वात, मायग्रेन याच्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे होतं ना, डॉक्टरकडे नाही गेले का? थायरॉइडसाठी मी डॉक्टरकडे गेली, पण हे वात आणि जॉईंट पेनसाठी डॉक्टरकडे गेली ना तरी तेवढ्या पुरतं माझं जॉईंट पेन आणि मायग्रेन राहायचं. आता जॉईंट पेन मायग्रेन राहतात की आता गोळीची गरज नाहीये. नाहीतर जर तुम्ही डॉक्टर केले थायरॉइड असेल किंवा काय तर गोळीची जी मात्रा असते, पॉवर असते ती वाढत जाते, टायमिंग पण वाढत जातात. इथे आपण कुणी डॉक्टर नाहीये, इथे एक आरोग्य सल्लागार असतात जे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करायला मदत करतात. काय खावं काय खाऊ नये हे गायडन्स करतात आणि त्यामुळे का होईना तुमचे हे काही हेल्थ इश्यू आहे ते कंट्रोलमध्ये येतात. इथे आपण दुसरं काही देत नाहीये, कोणत्याही प्रकारचं औषध देत नाहीये, फक्त तुमचं खाणं पिणं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज केला जातो.